गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी
हरी हरी हरी घेत नाम विठोबाचे पर्वत जळती बापाचे पर्वत जळती बापाचे पर्वत जळती बापाचे
हरिभक्त परमपूज्य असणारे भाऊसाहेब महाराज आदमानी मांडवा आणि आपला महाराज मांडवा आणि पापादाचे सातकाचे राहुल महाराज धमाळे धोंडलगावकर ये आहे ना ये काय चल महाराज इथं मग ये बेस कमी करायचा प्रबल कडक आवाज पुन्हा बेस पूर्ण कमी केला तरी गेंद गेंद नाम घेता Hey
हरी याला इको कमी करा, थोडा कडक करा, थोडा इको कमी करा, आवाज व्यवस्थित ऐकायला यायला पाहिजे. हरी गीता नाम विठोबाची पर्वत जळती पापाची, ऐसा नामाचा महिमा वेद सिनला झाले सीमा. नामी कार्य अपार महापापी दुराचार, वल्ल्या गोळे मात्यारी नामे तारीला निर्धारी. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा वेद सिनला झाले सीमा. सेना बैसला निवांत, सेना बैसला निवांत, विठ्ठल नाम उच्चारित. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा वेद सिनला झाले सीमा. विठ्ठल विठ्ठल. गीता नाम विठोबाची पर्वत जळती पापाची, ऐसा नामाचा महिमा वेद सिनला झाली सीमा. महायोग पीठे तटे मरत्यावर म्हणणारी वायोदा मुनी, समागत्य तिष्ठन् समानंद कन्नं परलं हरिगंबरी मानलं पांडुरंगा करू. आत्मरूप गणेश स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुपांडेवा मुक्ताबाई. नमो त्रिभुवन पावनी आद्यात्राय जाणे देवाची, आता माझी भावा अंतराय नको देवा. आली भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो, मस्तक हे पाया. माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासी अपुलिया. गीता नाम विठोबाची पर्वत जळती पापाची, ऐसा नामाचा महिमा वेद सिनला झाली सीमा. ओम ब्रह्मानंदं परमसगुणं केवलं ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधे साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीपादनाथं गुराजवैर्यं
मोक्षानां ज्ञानदानैकदक्षां गुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि यद्विजां वरिष्ठं प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिकामाय बाप्पन देवाजीच्या पूर्ण कृपाने साधू संतांच्या पूर्ण आशीर्वादाने ब्रह्ममूर्ती गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज तसेच ब्रह्ममूर्ती गोविंद बाबा शिरसगावकर सद्गुरु ज्ञानोबा माऊली आंबेगावकर हरिभक्त पारायण महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने चालत असणारा हा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा तसेच उद्या महाराष्ट्रात त्यागमूर्ती म्हणून ओळखले जाणारे हरिभक्त पारायण भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड यांच्या आशीर्वादाने चालत असणारा हा अखंड नामयज्ञ सोहळा 157 वर्ष झाली. थोडे थिडके नाही बर का, 3 पिढ्या दाखल्या तरी परमार्थ टिकून ये. विठाला विठाला आपल्या गावाचं वैभव असणारे हरिभक्त पारायण ब्रह्ममूर्ती अरुणजी महाराज तुळस आणि तुम्ही सर्व संत महंत मायबाप गुरुजन गायनाचार्य महात्मे या ठिकाणी आपल्या गावातच भरपूर आहे की नाही. सगळ्यांचे नाव मी घेत नाही, कार्यक्रम उशिरा झाला. आता राहिला 1 घंटावाच्या आधार. आता तुम्हाला किती घ्यायचं तुम्हाला किती सांगायचं त्यांना ठरवायचं का नाही. म्हणून बघा मायबाप मृदंग सम्राट राहुल महाराज धमाळे धुंदलगावकर हा रॉंग नंबर नको लागायला, कारण दररोज पखवाद्या बदलतोय मृदंगाचार्य गायनाचार्य बदलते कोणाकोणाची मेमरी ठाव. पण आमच्या शिवा शेजारची आहे चांगलं अतिशय उत्कृष्ट वादन त्यांचं आहे, त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. उत्कृष्ट गायनाचार्य आपल्या या ठिकाणी यावेळेस नवीन महात्मे तुम्ही बोलवले, तुम्हालाही नमस्कार करतो. सर्व संत महात्म्यांना नमस्कार करून विनेकरींना नमस्कार करून ज्या महात्म्यांच्या योगानं तुमच्या गावात तुमच्या सर्व महात्म्यांच्या दर्शनाच्या योगाला असल्या आपल्या गावातील हरिभक्त पारायण पोलीस पाटील यांचा फोन आला 2-2.5 महिन्यापूर्वी. नियोजन झालंय सप्त्याचं. म्हटलं पाटील भानगड काय इतक्या लवकर तारीख आते म्हणजे लवकरच नियोजन चालू झालं यावर्षी. त्या सज्जनांच्या माध्यमातून येण्याचा योगाला गोरखनाथ्या दुपारी 3 वाजेला बँकेमध्ये आले. म्हणे बाबा चहा प्यायला आमच्याकडे यावर का. ही सगळी प्रेमाची महात्मे, डोळस असेल, निळे असेल, ढवळे असेल, पिवळे असेल, काळे असेल, तात्या असेल, आबा असेल, दादा असेल, मामा असेल, काका असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि घेतलेल्या अभंगाकडे वळूया. विठाला घेतलेला अभंग सेना महाराजांचा 5 चरणाचा नामाचं प्रतिजय महत्व सांगणारा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये सेना महाराज सांगतात, माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी जो अनुभव घेतला तो अनुभव समाजापुढे सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. समाजानं केलाच पाहिजे असं संतांचा आग्रह. पण बाबा या सृष्टीमध्ये जन्माला आलो, जो आला तो जाणार. ज्याची पाची झाली त्याची 13वी निश्चित. तुम्ही दाव्याचं कीर्तन ठेवा नाही तर नका ठेवू, पण त्याची 13वी निश्चित. बरोबर आहे की नाही. जो आला त्याला जायचंय आणि जाया करता हा जन्म उत्कृष्ट आहे आणि व्यवस्थितरित्या गेला पाहिजे. मागच्या जन्माचे गठुड्याचं सुद्धा काळी लावून गेला पाहिजे, नाही तर गठुडे तयार करून नाही. सेना महाराज सांगतात, माझ्या जीवनामध्ये मी विचार करायला लागलो. विचार करता 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 मला सुद्धा कळालं अनंत जन्मीचं पाप कर्म आणि वासना बोकंडी बांधून आणलेले आहे आणि त्याच्यामुळं जीवाला सुख नावाची गोष्ट प्राप्त होत नाही, समाधान नावाची गोष्ट प्राप्त होत नाही. संतांनी मंथन केलं, विचार केला आणि त्याच्यातून सार निवडून काढला. त्याचं नाव आहे नाम. म्हणून सेना महाराज सांगतात, घेता नाम विठोबाची पर्वत जळती थापाची. मागचे किती गठुडे तुम्हाला मला माहिती आहे का? माहिती आहे? नाही 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 मागचे काय गठुडे तुम्हाला आम्हाला माहित नाही. आणि आता किती झाले हे बी काही कल्पना नाही. मागचे प्लस हे पर्वताप्रमाणे याची काळी लावाय करता सेना महाराज सांगतात, नामाशिवाय त्याची काळी लागत. आईसा नामाचा महिमा. अरे किती
किती महिमा आहे. सेना महाराज तुम्ही काही सांगता का म्हणा म्हणीच. सेना महाराज सांगतात माय काय डोकं फिरलं काय. अरे नाही ना, माझ्या जीवनामध्ये संत आला, त्या संतानं सांगितलं ऐसा नामाचा महिमा कैसा. अरे ज्या वेळेत सुद्धा त्याला त्याचं वर्णन करू शकत नाही, हो तो शिरला त्याला सुद्धा थकवा आला त्या गोष्टीचा वर्णन करता करता. त्याच्या तोंडाला ठेस आला. वेदाच्या सुद्धा एक वेद नाही 4 वेदाला सुद्धा याचा काय झाला, सांगता सांगता वर्णन करता करता थकून गेले, त्यांना सीन आला. म्हणून काव सेना महाराज तुम्ही जे एवढा अट्टहासानं आम्हाला सांगताय का घेता नाम विठोबाचे, मग पर्वत जळणार आहे, त्या नामाचाही महिमा आहे, पण तुमच्या देखत कोणी तरले का नुसतं डोळ्याची साळ बाबळाला आणि बाबळाची बिबळाला लावून राहिले. ते का आमच्या सारखे होते का चाट्याड्या चुटाड्या निटाड्या. नाही नाही नाही, ते सांगतात नामी तरी अपार. किती तारले हो त्याची गिनती होत नाही. अपार शब्दाचा अर्थ गिनती होऊ शकत नाही. किती कोट्यानं कोटी तरले. महापापी दुराचार, महापाप्यातले सुद्धा पाप्याचा नामाला उद्धार झाला. ओ सेना महाराज तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण आम्हाला त्याची यादी द्या ना. सारेच म्हणते सारच नामानं उद्धार, आमच्या सारखे म्हणते नामानं उद्धारा द्या, नामानं उद्धारा द्या. तो काऊन तोड वाचून चालला विठाला वल्हा कोळी ब्रह्महत्यारी. कोंबड्या बकऱ्या कापणार नाही बरं का. ब्रह्महत्यारी सांगितलं. ब्रह्महत्यारी कीर्तनकार सांगते ना, योग बामन मारला का एक खडा टाकायचा. किती रन झाले अण्णा? 7. आपण मोजून आलो बुवा सांगतो बरोबर आहे. 7 असो 10 असो, आणखी काय जे असतील ते असतील. आहे आजही साक्षीला आहे बरं का अण्णा. ते राजना आजही साक्षीला आहे, गावही साक्षीला आहे. पाहणारे मरून गेले विठाला विठाला. वल्हा कोळी ब्रह्महत्यारी नामे तारीला निर्धारी. अरे निर्धार करून सांगतोय वल्ल्या कोळ्याचा उद्धार झाला. अरे अशी कितीतरी तपी संन्यासाचा उद्धार झाला. म्हणून नामाचा महिमा वेदाला सुद्धा करता आला नाही. सेना बैसला निवांत. सेना महाराज सांगतात अरे या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास केला, आणि अभ्यास केल्यानंतर त्या नामाचा मला छंद लागला. छंद लागल्यानंतर परिपूर्ण ब्रह्मरूप माझी काया झाली. सेना बैसला निवांत. काही करायचं नाही राहिलं मला जीवनामध्ये. ज्या गोष्टी करता आलो आणि जी गोष्ट करायला पाहिजे होती साध्य ती मी केली. विठ्ठल नाम उच्चारित. म्हणावं लागत विठ्ठल म्हण, राम म्हण, कृष्ण म्हण, हरी म्हण, गोविंद म्हण, काय म्हणायचं म्हण. ओम नमः शिवाय म्हण, ओम साई म्हण, साई राम म्हण, काय म्हणायचं ते म्हण. पण यांना ताळा लागणार नाही. यांना ताळा लागू शकत नाही. त्याला लागतं ओरिजिनल गोष्ट, त्याला नाम म्हणतात. ही गोष्ट नामात मोडत नाही, त्याला बायपास बोलल्या जातं. म्हणून विठ्ठल नाम उच्चारित. ऐसा नामाचा महिमा वेदसेनला झाले सीमा. सरळ सरळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. जरा बारीक विचार करा. पहिल्या दिवसाचा कीर्तन असो नाही तर 7व्या दिवसाचं कीर्तन असो, इचू लहान असो का मोठा नसो, ठणक्यासारखाच. काय कल्याण महाराज, इचू बारीक जरी डासला तर ठणक्या तेवढाच राहतो, आणि मोठा जरी डासला तर ठणक्या तेवढाच राहतो. पहिल्या दिवशी तेच सांगायचंय आणि 7व्या दिवशी तेच सांगायचंय. ज्याच्या करता जन्माला आलो ती गोष्ट संत सांगतात. मनुष्य जन्म मोल है अरे फिर से नहीं मिलेगा. मनुष्य जन्म मोल है अरे फिर से नहीं मिलेगा. पक्का फल गिर पड़ा है फिर से नहीं लगेगा. अरे आला जन्म येणार नाही पुणार.
आताच्या क्षणापर्यंत सगळे निघून गेले. घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाना. आयुष्याचा नाश होतो राम काजे म्हणाना. संसार करू नये असं संतांचं म्हणणं नाही. संसार सगळ्यालाच करायचा आहे. सगळ्यांनी संसार केला. 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांनी सुद्धा संसार केले बरं का. अय पण तो संसार वेगळा आहे, तुम्ही आम्ही करतो तो वेगळा आहे. जन्माला आलो ना याच्यामुळे एखाद्यानं तरी या विश्वात दाखवा. असा छातीवर शिक्का मारून आला का मै मर नाही सकता. नाही ना बुवा सगट त्याला खालून वरून किती डिग्री राहू द्या तो म्हणू शकतो का मै मर नाही सकता. अरे 14 चौकड्या लंकापतीला सुद्धा काढी लावा लागली माय बाप. म्हणून विचार करा, जन्माला आलो आणि जन्माचा सार्थक भगवत प्राप्तीमध्ये आहे. देवे दिला देह भजना गोमटा. भजना गोमटा नाही आम्ही बोललं का नाही करावं लागत आहे. खाऊन खदत करायचे काम चालले माऊली. शेरभर खायचं 150 हागायचं. अरे कशा करता परमार्थ करायचा, कशा करता जन्माला आलो. माणसाचा जन्म म्हणजे गधाड्याचा जन्म नाही. माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्या मांजराचा जन्म नाही मायबाप. माणसाचा जन्म अनमोल आहे आणि अनमोल देहामध्ये बघा इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. त्याला पाप पुण्य कळते का? त्याला पाप पुण्य कळत नाही तर ते परमार्थ करतील का? नाही करू शकत नाही बाप. हो त्याला ती गोष्ट कळू शकत नाही आणि ज्याला कळासारखी ती यमराजात समजून घेत नाही. विठाला घडू नाही ते घडलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं, जाऊ नाही तिकडं धडकलो. बरोबर. मग हे सगळे खरचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयनजम वा मानसम वा परादम विहितम अविहितम वा सर्वमेत क्षमस्व. जय जय करुणाते श्री महादेव शंभो. एवढे पाप आहे तुम्हाला किती कळाले मला माहित नाही, पण एवढ्या गोष्टीकडून पाप होतात आणि ह्या पापाचं क्षालन काय नव्हे किती माळी वड्यान होईल मला सांगा. सेना महाराज जी गोष्ट सांगू राहिले मग विठ्ठल विठ्ठल किती लोक म्हणू राहिले का नाही? म्हणू राहिले का नाही? पंढरपुराला जाऊन आले नाही का आता फुकटच्या बसमध्ये आले ना. मग विचार करा पंढरपुराला चंद्रभागेपासून तर महाद्वारापर्यंत कमी बसले का विठ्ठला माय बापा, विठ्ठला माय बापा आहे ना? बसले का नाही? ते देवाचं नाव घेऊन राहिले ना. त्याला का विमान आले की नाही यायला चंद्रभागेत? नाही ना. हरी हरी म्हणती सारे, 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 हरी हरी म्हणती सारे. रोज म्हणतो का नाही आम्ही रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणतो का नाही? म्हणतो का नाही? म्हणून राहिलो का नाही? मराच्या टायमाला काऊन यायला? मराच्या टायमाला ती गोष्ट यायला पाहिजे की नाही? यायला पाहिजे का नाही?
जाऊ द्या राम म्हणा, चल जाऊ द्या. राम म्हणायला पाहिजे की नाही, राम राम राम. मला एकदम भेटलं 13 कोटी लिहिलं त्याला राम राम. किती माऊली किती? 13 कोटी. 13 कोटीच्या वया भरल्या गज त्याच्या वाल्या. 13 कोटी राम राम लिहिलंय. मग बघा जर बारीक विचार करा बरं का, कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागत. हा नाही तर नमुन्यावरही जाऊ आली. लई कीर्तन 157 वर्ष झाले. पहिला भाऊ बाई 157व्या वर्षाचा. एवढ्याला काडी लावली आम्ही. पण हा दुःखा आहे तो का नाही केला तो विचार करा बरं का. राम म्हणल्यानंतर तोंड उघडतंय, मग म्हणल्यानंतर तोंड बंद होत आहे. होतं का नाही सांग की बाबा, होतं का नाही? मग महाराष्ट्र आम्हाला काऊन वाचत आहे? काऊन? मग तिथं यायला पाहिजे का नाही? तिथं जे यायला पाहिजे ती गोष्ट संतांच्या मुठीत आहे आणि विचारल्याशिवाय सांगता येत नाही ती गोष्ट. नाही याला कोट जन्माचं पुण्य लागतं मायबाप. हे शब्द तुमच्या कानाला स्पर्शून चालले ना, हे तुमच्या गावाचं मन भाग्य आहे. नाही तर अवघड आहे बरं का, लय अवघड झाला. आम्हाला बी शायनिंग मारता मारता जिंदग्या चालल्या आमच्या. हा तुम्ही उद्या मारायच्या वेळी आज का मारा, आम्हाला काहीच घेणं नाही, अजिबात नाही. तुम्ही ढोरं इका, बकऱ्या इका, खाल्लाकडून इका नाही तर वडलाकडून इका, आम्हाला काही घेणं नाही तुमच्याशी. नाही 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 नाही. विचार करा, माणसाच्या जन्माला आलो आणि माणूस म्हणून या देहामध्ये आपल्याला त्याची प्राप्ती करता येते. एवढ्या करता त्याची प्राप्ती करण्याचं साधन नाम आहे. जरा बारीक विचार करा. आता एखाद्याचं नाव साकाराम, बरोबर आहे ना? एखाद्याचं नाव साकाराम, मग ते धडकाच्या आधी नाव होतं की त्याला? ते आईच्या पोटातून बाहेर यायच्या आधी मामा त्याला काही नाव होतं का? ज्ञानेश्वर उलट्या पाठी माऊली आमच्या, उलट्या मागून तर पुढलो पण काहीच नाही. बघा, उपजल्या वळकाशी नाव नाही तयपाची, ठेवेलेले नावे सुवरे येत उठी. माय होती तानी तेव्हा कोठे होता प्राणी, अरे बाप होता बाळ कोठे कठविला कळ. त्याच्या आधी आम्ही नव्हतो का? आपली लोक म्हणजे आमचा वाढदिवस साजरा करते बा. आता हे बोल का सगळं आलं या वाढदिवस साजरे करू राहिले. मग मला डोळस मारा, सांगा तुम्ही आता वाढदिवसाची ज्या दिवशी धडकला ती तारीखच सांगतो ना आम्ही. बरोबर आहे ना माऊली? बरोबर आहे नाही? मोठं बोलू राहिलो मी काही. ज्या दिवशी धडकलो त्या दिवशीची तारीख सांगतो का नाही? मग त्या दिवशी धडकला का तू? मेंटल खोपडीच्या तू हे पाणी झालंय रे तो यार. त्याच्या आधी माझ्या आईच्या पोटात मी कधी घुसलो ब्रह्मदेवाच्या बापाला बी कळालं नाही. विठाला विठाला परिसृष्टीच्या उपक्रमा पूर्विका विरोत्तमा वेदाईचा ब्रह्मा एकला होता. तो सृष्टी ना करू शके मद ईश्वराचे नाव के तो थोरू केला एके नामे जेने. आलं दुबे महाराज मी कुणीकडे भुकतच नाही, मी तिळच भुकत. माझ्या गुरुने सांगितले दुसरीकडे भुक्षींना रव नरकाला जावं लागेल. समाज पुढच्या वर्षी तारीख देईन नाही तर नका कधी आहे ना. आपण काही तारखीवरचे काय? हा नाही नाही नाही, हीच गाव तीच गाव फिरणाऱ्याला उद्या 40 गाव. विठाला ज्या दिवशी आईला बी कळाला नाही, बापाला बी कळाला नाही, आता मग धडकला आईच्या पोटात. ए आया हो, बरोबर आहे की नाही? मग मा प्रकट दिन कधीच आहे? वाढदिवस कधीच आहे? काय करू राहिला तुला कळणारे? अजून आमची चांगली संस्कृती सोडून दिली आणि नको त्याची संस्कृती घरात घालून घेतली. हा येतो इचपार चालला ना, संसाराचा इचपार, जीवनाचा बी इचपार चाललाय. जर तुला तुझी ओळख करून घ्यायची असेल, आहे मी कोण हा करावा विचार, आहे मी कोण करावा विचार, आहे मी कोण करावा विचार.
नाथ महाराजा करता माऊली संशिष्टीन करता सगळे टाळ्या वाजा बरे सुरू झालं. मला वाटलं बांडाबाई पांडा खाली चालत काय का पण आणलं काय ना रखानावर बरं झालं. हो आहे मी कोण करावा विचार. मी गणपत संपत नाही, मी सकाराम तुकाराम नाही, मी कमल विमल सुमन नाही. मी कोण आहे, मी कोण आहे याची ओळख विसरलो आई बाप. आणि ओळखण्याकरताची खूण शास्त्रानं आणि संतांना सांगितलेली. इतर मार्गाने जर धडकला झाला काय होतंय आम्हाला लागत आहे वेळ जादा मामा. आमची मोटर आहे ना तुमच्या तलावात नाही, पाझर तलावात इकडच्या. आमची मोटर तिकडे आहे मुंबईच्या सागरात. त्याच्यामुळं आम्हाला कुठून आणायचं नाही. मला एक म्हणजे बाबा तुम्ही ड्युटी दिवसभर करते आणि संध्याकाळी रोज भुकाच्या नवीन अभंग राहतो, अभ्यास कधी करते. अरे पागल, अभ्यास करायची गरज असते का? एकदा आपली ओळख झाली ना अभ्यास करायची गरज नाही. हो आत्मप्रभानीच नवी त्याची करुणी ठाण देवी, इंद्रियाशी चोरून देवी तयाची चुकावे. बघा काय सांगत होत तुम्हाला, चाल देतो हा कुठून अभ्यास करून यायची गोष्ट. माझे ज्ञानोबा कुठे शिकले, तुकोबा कुठे शिकले, माय बाप. फक्त जगाला त्याची ओळख करून द्यायला पाहिजे. तुझ आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाची. आणि जागा दाखवून देणारे मरून गेले, अतिक्रमण करणारे वाढले. त्याच्यामुळं तुम्हाला मला खरी ओळख होऊ नाही राहिली. पण सत्ता काय करता या कमिटीला धंदे नाही काय काय आला हरिपाठाला आठ आणि जेवाला मी नाही म्हणत पुढं अजून 8-7 दिवस वाटी लावायचे तुम्हाला. अरे मायबाप करू नये या मताचा नाही. अरे कशा तरी निमित्तानं आपल्याला एकत्र यायचं आहे आणि एकत्र आल्यानंतर स्वतःची ओळख करून घ्यायची आहे. स्वतःची ओळख कशी होऊ शकत नाही. आपली ओळख होण्याकरता आपल्या संस्कृतीनं या नामाची ती हाताला हात लावला हात आहे, पायाला हात लावला पाय आहे, डोक्याला हात लावला डोकं आहे, देहाला हात लावला तर अवयव आहे. मी कुठं आहे? मृगाची अंगी कस्तुरीचा वास असे त्याचा जास्त नसे ठावा. अरे तुमच्या आमच्या जवळ ज्ञानोबा राय सांगतात का कमलकंद आणि दुर्दुरी नांदणूक एकीची घरी परी. चांगल्याच्या नशिबात नाही बरं का, चांगल्याच्या नशिबात नाही ही गोष्ट. अरे चांगले चांगले या गोष्टीला नाव ठेवते. चांगले पट्टीचे खाली वरून डिग्री असलेले. तुला ज्ञानोबा तुकोबा काय लागतो याच्या करताच. ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा आवडते, ज्ञानेश्वऱ्या ग्रंथ आवडतात, पण त्याचा परमार्थ का आवडू नये जगाला. अरे आप मरे तो मरे यजमान तुले के मरे. एवढ्याचा सुद्धा बोकांडी पाप बसणारे तुला माहित नाही. अजून केले कर्म झाले त्याची भोगा आले. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. माप्रमाणे का माझ्या गुरुच आहे की मेंटल, माझ्या गुरुच
आहे की डोक्यात पाणी का भरत नाही रे तो आल्या हे कुठून आलं का नवीनच आलंय नवीन कुठून येतं काय रे अरे जरा पहारे पुराणी विचारो ज्ञानदेवा म्हणे दगडफुटी व्यासाची या खुना कायच्या खुना अरे व्यासानं सांगितलं ना नाथाच्या घरची उलटीचा खून याला खून म्हणतात तुला जर तुझ्या अस्तित्वाची ओळख करायची असेल आपल्याला जर आपल्या अस्तित्वाची ओळख करायची असेल तर त्याला सांकेतिक शब्द आहे तसं आपल्याला कळू शकत नाहीच कळू शकत त्याला संताला शरण द्यावा लागत त्याच्याशिवाय गोष्ट कळणार नाही गंज आईच्या पायावर बापाच्या पायावर ज्ञानेश्वरीवर डोक्यावर माळी ठेवून घालेले त्याला का विमान नाही आले न्यायला जर आपल्याला आपली ओळख करून घ्यायची जरा थोडे दिवस शिल्लक राहिले बरं का बोटावर न्यायचे आरे पाठे ढिल्ले झाले आता बरं का ज्याला पट्टीचे होते ना त्याला बायपास करून टाकलाय भगवंताना एक साईड पूर्वी 90% गायब करून टाकली आता म्हणणार मी गेलतो असं जे एका ठिकाणी महाराज भेटायला आपल्या जवळचे प्रेमाचे माणसं आहे म्हणलं चला भेटायला डोळ्यात पाणी यायला लागलं रे नाही ओळख करून घेतली मायबा म्हणून जीवनामध्ये सेना महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी असा तुमच्यासारखा भरकटत राहिलो मला त्या गोष्टीची ओळख कोणा करून नाही दिली अंतःकरणामध्ये अर्थभाव तयार झाला काही उधार पावेल काय कृपा करेल नारायण अंतःकरण द्रवित झालं आणि जसं अंतःकरण द्रवित झालं त्यावेळेस माझ्या अंतःकरणाची भाषा प्रभूला कळाली भगवान परमात्म्याला कळाली आणि जी गोष्ट परंपरागत आहे नुसतंच म्हणायचं परंपरा त्याचे पुढे शुद्ध कायची परंपरा गाजराची कायची परंपरा गुरु करायचा नीट तो नट्ट्यापट्ट्याची तो नाही पाहायचा नाही नट्ट्यापट्ट्यातला आहे ना नरकाला नेऊन घालील बरं का नाही पाणी पिना छान के आणि गुरु काय ना कसं करणार कधी पाय छानायचं मला पाय छानायचं तेव्हा ते लय ना लयराची तुकडे आले रातचं कीर्तन लय भारी होते 25 नेले बांधून तो व्हायला तू कसं राह त्याच्यातलं मग आमच्यासारखे म्हणते निडो अन्नदान करायला पाहिजे लोकांना दान धर्म करायला पाहिजे फाकीला दोन दिले घे कधी आधार काढून द्यायला पाहिजे तो कमिटीला 500 कमी असली तर बाबा फाट्यावरून वापस येत आहे फुलावरून वापस येत आहे आणि लोकांना सांगतो दान धर्म केला तुला नरकाला जायचंय का लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः म्हणून सेना महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात माऊली वडेगावचे का शापूर वडेगाव वा वा नमस्कार याच्या करता
लय हिरे पण मिट्टी नाही गिरे काय करते आमच्या सारखे शायनिंग वाले आले पुढे इस्त्रीनं लिंबू कापून द्यायचे इस्त्री लिंबू कापून घ्या काही येत नाही आडगात नव्हतं बघा तू गेलं कीर्तनात विठाला विठ्ठल सेना महाराजांका घेताना विठोबाचे वी म्हणजे विस्तारलेला विठ्ठलाचा लक्षण ऐका विठ्ठल म्हणजे विठ्ठल 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 नाही म्हणायचंय विठ्ठल विठ्ठल नाही म्हणायचं जरा बारीक ऐका वी म्हणजे विस्तारलेला ठ म्हणजे विश्वामध्ये वी म्हणजे विश्वात ठ म्हणजे ठसतून लक्षणानं युक्त असलेला विठ्ठल विठ्ठल विस्तारिला जडे घेताना विठ्ठलाचे झालं का नाही ठीक आहे मान्य आहे घेताना विठ्ठलाचे पण विठ्ठलाचा अर्थ कळायला पाहिजे की नाही विठ्ठल म्हणजे जो पंढरपुरात उभा आहे तो का त्याचं नाव का ते नाव आहे विठ्ठल विठ्ठल असेल सकाराम पहिलेच सांगितलं मी तुम्हाला 12व्या दिवशी आधी आली आळे केलं म्हातारा आलं म्हातारी आली नाव ठेवलंय होय ते नाव इथं अपेक्षित नाही त्याला नाम म्हणतात नामात आणि नावात जमीन आसमानचा फरक आहे जरा बारीक ऐकू येणार म्हणतो मला मी मराठीतच बोल राहिलो ना भाषा काढून राहिली ना घरी नाव देहाला ठेवल्या जातं आकाराला ठेवल्या जातं ज्याला आकारच नाही त्याला काय आता हे जे प्रमाण घेतलंय माझ्या घरचं आहे का विठ्ठल विस्तारीला जनी मग पंढरपुरातला का नाव आकाराला हे आकाराला एक दिवस काढी लावा लागेल डमाळे मार बरोबर आकाराला एक दिवस हॅलो गेले 4 वाजायला ठोयल यायला काढी लावा बरोबर आहे ना मग कशाला आणखी पुढे मला लागत आहे 8:30 वाजले जे गेलं ए आयो तुम्ही लय मोठा पंचम सुरगाडी आमच्या पेटीत मावत नाही बघा तुम्ही जे गेलं त्याच्या करता रडतात का जे पडेल त्याच्या करता रडतात कुठून आणला का नो आजचा बा काही भुकू राहिला जर घरातलं एखादं धकलं मग रडातल्या जे धकलं त्याला माझं म्हणलं का नाही आयुष्यभर जे धकलं ते आयुष्यभर त्याला माझं म्हणलं का नाही मग ज्याला माझं म्हटलो ते तर पडेल का नाही मग एवढा ते कोणा करणार अरे निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा ज्याला आयुष्यभर माझं म्हणतो तो 5.5 फुटाचा पडेल आहे मग त्याच्यातून निघून गेला रडणं याच्या करता का त्याच्या करता अरे जे निघून गेलं त्याला ओळखीचं केलं नाही देव जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी आणि देव देव चाललाय देव 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 शनिवारी भाद्रा मारुती सोमवारी मोठा माझी मग मी याचा टिंगल करून राहिलो का मी काही बाहेरच्या देशातून आलो याची टिंगल आहे का मराच्या टायमाला आता तुला घर घर लागली मग आता जायवर भाद्रा मारुतीला श्रावण आहे ना जाता येईल का मराच्या टायमाचं आपलं करा जे निघून जातं ना जे या देहातून निघून जातं ना राहत्या घर उघडून संडासाला कुलपा लावायच्या धंदे लावली अरे समजून घ्या देव आतच आहे देव आतला देव काळा करतात साधन आहे कसा बोटानं
नाही तो आपल्याला काय ओळख करून देईल. तो सगळ्या सगळ्यात आला चरिताम करा, अमरनाथ करा, इकडं चला तिकडं चला, नाही गेले तर आलं नंदेनच बरा. काय चांगलं मरण आलं चरितामला जाता जाता. तिकडे किती का गाड मरून राहिले बरं का ते आला नांद्या. सांगणारे लय ठसून सांगायचे अंगावर येऊ नये म्हणून. लय चांगलं मरण आलं म्हाताऱ्याला. आलक नांद्यामध्ये लय जे घोड्यावर बसून चालले का ते घोडे टांगा पटीन घोडे फरार. याच्या सगळं समजून घेतलं पाहिजे. परमार्थ समजून करा. लय करायची गरज नाही, लय करायची आवश्यकता नाही. थोडा करायचा पण रिझल्ट यायला पाहिजे. रिझल्ट यायला पाहिजे. जशी उसात हो साखर, उसात साखर आहे का नाही, मग खलबत्यात कुठून जा मग काय. आणि मेंटल लोक खलबत्याच कुठं धंदा लावलाय. 96 पिढ्या गेल्या तरी साखर याच्या बापान ठेवली का. त्याला ती गोष्ट आहे. आकाराला नाव असतं. हो ज्ञानोबराय सांगतात गगनाहुनी पोराशी पाठ आहे की नाहीये. बरोबर आहे ना. मग मला सांगा ज्ञानदेवा पुषे कोणाला पुषे कोणाला पुसून नाही चालत बरं का. नाही 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 नाही. तुम्ही ज्याला पुषण ते होतं तुमचं घरच चुकीचं आहे. तुमच्या दान इकडं पाहिजे होतं. ते म्हणतं इकडची भितड पाडा तिकडं घाला, तिकडची भितड पाडा इकडं घाला. सगळ्या भितडी जरी पाड्या त्याच्या खाली तू जरी दाबला ना उद्धार नाही. सांगणाऱ्याला सुद्धा भिताडा कळा ना. अरे नको त्याच्या नादी लावू नका रे. कलियुगामध्ये कमी आयुष्य आहे ना, अल्प आयुष्य मानव देह शेत गणिले ते अरे लई कमी ना. 75% धकलं ना. आता काही माहिती का मला. आता मी घरी धडकन म्हणून झाल्यावर घरी धडकन माहिती मला नाही ना. मग काऊन एवढा यंगरटपणा. समजून घेतला तर काय माय मरती का. पण नाही ना. नाही नाही नका नको नको असं नाही करायला त्याला तयारी. पण हे कर म्हटलं का नाही अंगाला काट येतं. ते काय माहिती ते एवढंच आहे. त्याच्या अंगातच देव येतो. अंगात देव येतो काय. पागल मला भेटतो नंतर मी सांगत तुला अंगात येतो कसा राहतो. देव अंगातच आहे. जायचा हृदयामध्ये रामू हृदयबंदी खाना केला आणि काय दगड कोणला का रे मेंटल. कधी कळायचा परमार्थ आणि नामाशिवाय देव कळत नाही. तुम्ही किती देव देव करा, किती देव देव करा, देव कळू शकत नाही. नाम त्याला खून सांगितलेली आहे आणि त्या खुनेला ज्यावेळेची परमार्थ करतो खून कोणीही सांगत नाही. ज्ञानदेवा पुसे या काय व्यास ज्ञानदेवा म्हणे व्यासाची या खुना. अरे संतांनी ऋषींनी खून सांगावा, कोणा बावलाटांना सांगू नये. हा परफेक्ट अनुभूतीचा माणूस लागतो. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. इतरांनी वावा भार माता बसा बोकांडी. मला हे येत आहे माल कंश येतोय, सूर्यकंश येतोय, चंद्रकंश येतोय म्हणत बैस बोंबलत बैस. पण काय नाही मराठ्या टायमाला एकही कंश येत नाही. तो वाकडा होऊन जाईल रात्री. सारा कंस कोणी इकडून जाईल. इथं बंगले गो दस दरवाजे
नऊ दारातून गेला ना, 9 दार याला, 9 द्वारे पुरे दे, द्याला 9 दार उघडे, त्याला काही कल्पनाही लावेल देवाना. हो, हे 9 दार उघडे, 9 दारातून ढकला तो बुवा असो, मग छातीपती असो, तपस्वी असो, संन्यासी असो, योगी असो, जपी असो, तपी असो, कोणी का असताना या 9 दारातून जर ढकला, यमाचा पाहून घेऊ नका पाहुणे 9. आज याकाच वळीचे हरे विना जन्म नरकाची पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. वर नाही बर का, वर डिग्र्या नाहीये, चुकती ते मोठ आहे, वर डिग्र्या नाही बर का. वर आहे ना, वरचे हाल आहे ना, तुला इथं नाही कळत. वरून एखाद्या नाही ना व्हिडिओ कॉल करायला पाहिजे पाठी. वरून गेले ना आपले पूर्वजा वैकुंठ, गेले ना ते वैकुंठ काय यायचे देवानं ठेवले काय, ते काही नाही एखादा मिस कॉल द्यायला पाहिजे खाली. वरून व्हिडिओ कॉल कर, मा बॅलन्स संपेल, वर काही बॅलन्स नाही. हा, वरचे सोपे नाही बरं का. मी 4 ग्रंथ वाचले आता मागच्या हप्त्यात. मारिती जोडीती काकड्या लोक चालू आपण, पण जाऊ दे, यायला भूका लागेल. पाहुणे 9 वाजले, किती बोलणार आहे. बोन हा भंगवलंही मोठा घेतला, सोडी तयार नव्हता का. असं वाटत असं लोकायला, नाही तर पाठी 4 लोक बसून बघ तुमची तयारी असेल तर. मी काय कच्च्या गुरुचा चला नाही. हा माय बाप, विचार करा, वर इतके हाल आहे. वर मला एकदम म्हणजे का खरं आहे का, एवढंच काढी लावी त्या वर काय खरंय म्हणलं, तू वर गेल्यावर मला भेट. मग दाखी तुला कसे, त्याला तू मूळ भरच्यासाठी उघडी त्या फेकीच्या बाजूला. तुला आज यंगराटपणा जाय ना तो आला. यंगड तुझी बायको ऐकणार आहे, तुझी घरची इकडं काय पाडणार वाकडं असं कुठं राहते का, तच कुठं राहते का. हे लोक तरी सगळ्या बोला पाहिजे, धंदे झाले. आम तुला तर शिकणार की तो धंदे कसे राहिले. हा, सोपं नाही बरं का. आणि त्या गोष्टीचं वर्णन होत नाही अभंगाचं दुसरं. ऐसा नामाचा वेद दया गती, आम्हा दयाची संगती. विचार करा बरं, जो वेदालाही कळत नाही, वेदाशी कानडा, श्रुतीशी कानडा, विठ्ठल उघडा पंढरी आहे. आणखी प्रमाण सांगू घेऊ नका. वेद नाही नाही करला अंत पारया आपल्याला आवरायचंय ना. 8 तास लवकर घेतलं पाहिजे. यंदा स्वयंपाक जर तिकडे गेलं का मारुती बाबा चांगली बुद्धी दे.
अशी चांगली बुद्धी दे, पुढच्या सप्त्याला अख्ख्या गावात पत्र राहू दे. पावसाला ताण नाही झाला पाहिजे. आमच्याकडे चालू आहे आता सगळ्या गोकुळाष्टमीचा. आमच्याकडे सुद्धा गावातल्या भक्तांनी 2-2, 3-3, 4-4 पत्र दिले. अख्ख्या गल्लीत पत्र उडवी मारुतीरायानं कृपा करा. कोणाची शेडी फिरली आपल्याला माणूस देऊ शकतो. देव द्यायला लागला तर पदर नाही राहत घ्यायला. देव भगवान देत आहे तो चांगली गोष्ट. इड द्यायला डिस्टर्ब होत होता आणि आपल्याला त्याच्याहून ज्यादा होत होता. म्हणून ते बरं झालं तुम्ही चांगलं केलं भगवंताना. तिकडं आपला गेलं. आता इथं फक्त असं ना ते बरं हो. आईचा नामाचा महिमा वेद वेदांना ती गोष्ट कळत नाही काय बाप. श्रुतीला ती गोष्ट कळू शकत नाही. ती गोष्ट सद्गुरूच्या मुठीमध्ये आहे आणि सद्गुरूच्या मुठीमध्ये असल्यास कारणानं ती कळू शकत नाही. कारण सद्गुरू मरून गेले आणि गुरु पुढे आले. आणि आम्हाला गुरु व्हायचे हाव, महाराज व्हायचे हाव, भाव व्हायचे हाव, पाय पडून घ्यायचे हाव. लोक पाय पडून पैसे द्यायचे आम्हाला. हा लाईटीची चाललंय गोवाचा आता सध्या सीझन चांगलं आहे म्हणून पोरं सारे तिकडेच घुसू राहिले बाबा. आता इतक्या संस्था झाल्या का विचारूच नका. जाऊ दे मला तिकडं नाही घुसायचं. माय बाप सद्गुरू होणं इतकं सोपं नाही हो. मुक्ताई सांगते बघा. मुक्ताईला उपदेश करताना ज्ञानराजा सांगतात मुक्ती आधीच जन आहे उद्धट, प्रिय करू नको प्रकट, मोडेल भक्तीची वाट, संत जन कोपती. एवढं करून काही यंगराटानं जर प्रगटच केलं, एवढं करून जर प्रगटच केलं तर त्याचा परिणाम ज्ञानोबाला सांगतात. प्रकट करता होय मातृगमन, ज्ञानदेवा म्हणे निवृत्तीची. आताच्या सद्गुरूची शपथ घेऊन सांगतात का रे ते प्रकट नाहीये. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, ती गोष्ट ज्ञान गुण गम्य, ज्ञान देवाला दिले, निवृत्ती न दिले माझे हाती. माय बाप विचार करा. त्या गोष्टीचं वर्णन होऊ शकत नाही आणि ती गोष्ट आल्याशिवाय कर्माची पापाची वासनेची वाट लागत नाही आणि सुख जीवनात येत नाही. म्हणून त्या गोष्टीला अहो सेना महाराज महाराजांचं एक आपलंच आहे का बरं. हा बघ त्याच्या टाकता आला लई कुठे गेले आपण बुवा काय भुकू राहिले त्याच्यात. हा भंग कोणता आहे मस्त चांगलं केलं तुम्ही. आता नमस्कार आहे. आजचा नामदेव महाराज आपल्या सेना महाराजांचा अभंग त्यांनी त्याच्यात टाकला. चांगली गोष्ट आहे जीवनामध्ये. का हो सेना महाराज तुम्ही एवढं जे तिळकीनं सांगतात, तळतळीनं सांगतात, याचा काय पुरावा आहे का? अभंग नामे तारी विचारतो अपार तरले नामे तारिले अपार. कोण कोण तरलं हो महापापी दुराचारी. महापाप्यात दुःखचं आमचं किती का असेल हो. लय 2-4 तंदुऱ्या खाल्ल्या असेल, घरी आणून 2-4 किलो खाल्लं असेल आतापर्यंत.
200-400 लिटर दारू ढोसली असेल, याच्या व्यतिरिक्त काय करेल? लईत लोकांचे बांधा कोरली असतील. करेलच काय, एवढं नाही ना तुमचं आणखी कटोडे, म्हणजे बांधा करून नाम घ्यायचं असं नाही बरं का. महाराज सांगितलं होतं बांधा करून नामस्मरण केलं का उद्धार होतं नाही बरं का. कर्म तयार होतं त्याला. अपिच सुदुराचारो भजते मामानन्य भाव. कितीतरी दुराचार्यातला दुराचारी, पाप्यातला जरी पापी असला, नामानं तो उद्धार पावतो. पण तेवढ्या तीव्रतेनं करावं लागत बरं कधी. घेऊन बी चालत नाही त्याला, घेऊन बी चालत नाही बरं का त्याला. परिपूर्ण नक्षीकांत करावं लागतं. त्याचा परिणाम येईपर्यंत करावं लागतं. जोपर्यंत परिणाम येत नाही तोपर्यंत मध्ये जर सोडून दिलं तर काहीच नाही भेटत बरं का. नाही, परिपूर्ण आमच्या साधू संतांनी केलेल्या परमार्थाचा रिझल्ट आहे. त्यांच्याजवळ पावते, आमच्याजवळ काय मी लय करतो काय गाजर करतो. जे करायचं ते करीत नाही, रिकामे धंदे करतो. बघा संताजवळ पावते आहे. तुका पंढरीला गेला ना जन्मा नाही आला, देव पावयाची गेलो, हे देवाची ओळणी त्याजवळ पावते. आम्ही एवढा परमार्थ करून आम्ही कोण देव नाही झालो. आम्हाला मार्ग चुकला आणि मार्ग व्यवस्थित संतांच्या मुठीमध्ये आहे. व्यवस्थित मार्ग करा. ज्याच्या जीवनात आला त्यांनी व्यवस्थित करा, ज्यांचा नाही आला त्यांनी विचार करा. या जन्मात नाही तर पुन्हा 84 लाख घेतल्यावर करा. आमचे भाऊ लोक म्हणजे ना आता हे जरी नाही मग दुसरा येईल हे जरी नाही का सरा त्याच्या वाटीवा साऱ्याला तो दुनिया नाही. अरे लोक म्हणजे पाऊच्या सुकळी दादा हे व्याध वापस नाही आली पाहिजे चिडून. हा लोक म्हणजे जसं आवडणार असा. हा तुम्ही जात नाही का. हा हे औचिड ना त्याच्याजवळ ते राहत, त्याला कापी द्या तरी सुटत नाही. ते इतकं आवडेल राहत बुचक. हे परत व्याध वापस नाही आली पाहिजे. नाही बा जन्माला आलो, खूप तुमच्या आमच्या आई वडील पवित्र आहे. पवित्र संतांच्या भूमीत आलो, तेवढी गोष्ट समजून घ्या. कुणाचं काही जात नाही. एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल नाही जाऊ शकत नाही. भुकणं आमचं काम आहे, सांगणं आमचं काम आहे. तुम्हाला पटो नाही पटो सांगणं आमचं काम आहे. दुकानदाराचं काय काम राहतं माऊली? दुकानदाराचं काय काम राहतं? आता मा दुकानी गावात किराणा दुकान आहे समजा, उदाहरणार्थ माल काय दाणे, सकाळी आंघोळ करणे, देवपूजा करणे, गणबिन लावणे, निघणे, चाव्या घेऊन गेलं का पहाटे 6 वाजेला लोक उठायच्या आधी जावं लागत आहे. झाडून झुडून काढावं लागत आहे, शटर वर करावं लागत आहे, 2 अगरबत्त्या लावावं लागत त्या, ववाळा लागायच्या गल्ल्याला. नका कोणी आहे ना पण ववाळा तर लागेल ना. शटर वर करून बसणे तो धंदा काय आहे? शटर वरून करून बैस. गिराईक कधी तुला विचारून येणार आहे का? आमचं काम आहे शटर उघडं करून बसणे. आमच्या दुकानात कोणीच येत नाही. तू काय जोरात फाटल्या आता महाराज. पण आमचा माल बदलला, आमचा माल चालला आता. नाही आमचा माल बदलला. साधू संतांचा माल आमच्या पिशीत नाहीये. आमच्या पिशात आईवादी आमचा माल बदलला आता. तुकडे टाकडे सांगता चिटकिडे मारतात माल बदललाय आमचा. लोक म्हणजे वा रातचा बोलाय भारी वाटत. तुकडे मारता तो एक दिवस तुकडे होणार एवढी गोष्ट ध्यानात ठेव. एवढे बसलेले सोन्यासारखे माणसं आहे, यांना पटन नाही पटन हा विषय आमचा नाही. अरे ज्या काळामध्ये ज्ञानोबा तुकोबा होते त्या काळात सुद्धा या लोकांनी त्रास दिलेला आहे. मग आता ते काही सोडणार आहे का? या काळात ऊन धरले का नाही? ज्ञानोबाला म्हणावं लागलं उपचोनी करंटा म्हणावं लागलं. नाही समजून घेतलंय त्या काळात मी लोकांना. नाही समजून घेतलं लय उतू येत होतंय. आता त्याच्या ज्याच्या जीवावर उड्या त्याच्या नाकुड्यात काढ्या. विचार करा ना काय हाल आहे. ज्ञानेश्वर माऊली पहा बरं तुम्ही टीव्हीवर. अरे आता ढसा डोळ्याला जर पाणी येत असेल तर जीवन कसे जगले असेल ते महात्मे. आम्हाला शायनिंग मारावं लागत. मी बोललो का लय करायला लागत आहे माऊली लोकायला. आमचं काही तुमच्या बांधाला बांध नाही.
पण जी गोष्ट साधू संतांनी केली ना त्या परमार्थाला रथ व्हा, आलेल्या जन्माचं सार्थक होईल. कोणाचं झालं अभंगाचं चौथं. वल्हापुरी ब्रह्महत्यारी. एक ब्राह्मण मारावं एक खरा टाकावा असं 7 रांजणं वल्हापुऱ्याची भुलेली होती मायबा. परंतु संताची वेळ झाली. तुमच्या आमच्या जीवनात संत येत नाही. नाही बुवा येता बुवा. बुवा सत्कर्माच्या गप्पा मारतात. संत सत्कर्माच्या गप्पा कधीच मारणार नाही. कधीच नाही, कधीच नाही. नाही सत्कर्माशी त्यांना घेणं नाही. त्यांना उद्धाराशी घेणं नाही. उद्धाराया आले वाटा यायचा काम हे. उद्धाराया आले दीन जना त्याचा धंदा हाय. त्याचा धंदा लोकांना चाटा मारणं नाही. बघा वांध्या पोळ्याचं इतकं पाप झालंय. उभराट्या नामे वाल्मिकी तरला. लोक म्हणजे आता आमची लोक सांगत राहतात आमची महात्मी त्याला राम म्हणता येत नव्हतं ते मरा म्हणायचं. तुमचे टकुरे ठिकाणाला शिकेले ना 2-4 वर्ग ते शिकेला असेल ना नाही येत असेल का नाही तुम्हाला. त्याला ज्या माणसाला मरा म्हणता येतं त्याला राम म्हणता येणार नाही का हो? ज्याला मरा म्हणता येतंय त्याला राम म्हणता येणार नाही का? हेच गौड बंगाल चांगल्याच्या कळत नाही. कैकड्याची वाणी करते हे नाही कळू शकत. नाही उफराट्या नामे याचा अर्थ उलट म्हणायचं नाहीये. नाही ना रोज म्हणत्या आजापाजपणे उलट प्राणाचा. तिथे काय फाशी घेतो का आता? तिथे फाशी घेतो. यावर एखाद्या महाराजाच्या नावावर 5-6 एकर असून तुमच्या जवळ तर द्या नावावर करून त्याला मला हे काय भानगडी सांग. आजापाजप काय माझ्या सांग. मा काही त्याच्या संग वाचलं नाहीये. नाही. अरे पण खरं सांग ना.
हे ज्ञानोबाचं आहे का नाही म्हणणं? आजोबा जपणे उलट प्राणाचा. आणखी पुढे जाऊन सांगू का? 15 मिनिटं जादा घेतो, लागू द्या भुका म्हणजे यायचं अन्नदान उठलं पाहिजे ना. नाही तर ते पडलं तर पुन्हा फेकून द्यावं लागत आहे. चालन का नाही? का घेऊ आवरून? चालत ना. नाही तर तुम्हाला कोण सहा दुकानकार सांगितलं खालून बोलतील ते आपल्याला नाही ना. मावल्या हो 7:30ला चालू केलं, आता बोलू का? आणखी पुढे बोलतो. मला काय उद्रष्टांत सांगायचं तेवढं ध्यानात ठेवा तुमच्या, बरं का? काय सांगत तुम्हाला आज आपण बरोबर. हा एवढं ध्यानात ठेवा. बघा तुमच्या घरात कोलगेट आणणे राहते. कोलगेट नाही वापरीत काय? वापरी द्या का नाही? कोलगेट आणि द्या का नाही? कोलगेट संपायला येऊ द्या आणि बाजाराला नका जाऊ देऊ शनिवारच्या. मग त्याला काय करत्या? पिळून काढी द्या का नाही? सरळ 10 रुपयाचं कोलगेट राहत आहे. पिळून त्याच्या नाका जर गुजेला असं तर काढी द्या का नाही? काढी द्या ना का नाही? म्हणजे मी खरंच बोलतो अण्णा, मला खोटं नाही येत बरं. काढी द्या का नाही? सामान्य संसारामध्ये सायाचं करीशी प्रपंच निशी हरेशी ना भजशी कोण्या गुणे. 7:30ला चालू झालं ना, 9:30ला संपवलं पाहिजे. कोणा फेडायचं हे पाप? बोला बी असं पिळून काढलं पाहिजे तुम्ही. पाकिटात काही 100 कमी राहते का? 1 तास येत आहे मला तर इकडे चाटात तिकडे म्हणते ज्ञानोबा असं केलं तू म्हणतास काय? तू काय सांग? ज्ञाना म्हणे तुका म्हणे नाद्या तू काहीच नाही म्हणे का? अनुभव नाही पोटी अनुभव नाही पोटी. मुसकड सुद्धा पाहू नका. ज्यासी विठ्ठल नाही ठावा त्याचा संग न धरावा. विचार करायला पाहिजे. समाज खूप सोन्याहून पिवळा आहे. बाबा या बाबा या बाबा या. फुलं हार तुरा बसाला पाठ जेवाला पाठ. हा लाईटीची चाललंय अन्न आमचं. हा खेळावं लागतं बरं का? हे खेळावं लागतं. झुटे गुरु अजगर बने 184 जाय शिष्य उनक्याची जी बने नोच के खाय. खेळावं लागतं बरं का? देवरो गुंबा पाक भोगी आज आपण पॉवर येतो. तुम्ही तर काही ध्यान नाही दिलं पण मला राहा लागत आहे रेंज मध्ये. आज जपाने चालू होतं की नाही आपलं. आणखी एक हरिपाठ प्रमाणे ज्ञानदेवा मौन बडबड नाही. ज्ञानदेवा मौन जपमाळा आंतरिक भयनी. रामकृष्ण हरी रामकृष्ण असं का? ज्ञानोबा काय सांगू राहिले? जपमाळा आंतरिक धरून श्री हरी जपे. काय म्हणते धरून श्री हरी? काय म्हणते धरून श्री हरी? नाही समजू शकत. कोण जन्माचं पूर्वजन्मी हा ते हे बहुविस्तारी नाही जमू शकत. विषय ओढी बोलले पुंगी वाजली का नाक डोलतय. हा मला असं येत आहे मला तसं येत आहे. नाही पुंगी वाजन तर लोक ती पुंगीची एकदा शिट्टी गायब झाली का मी शिट्टी वाजत. हा राजा समजून घे. वाल्या कोळ्यासारखाच वाल्या कोळ्याला सांगितलंय नारदाना मरा म्हणणं सांगितलंय. हे सांगितलंय त्याला ते गुह्य किती गुह्य तमाम शास्त्र आहे ते. आणि मग ज्यावेळेस सांगितलं ही गोष्ट सांगाय करताना हा निवद आला वाटतं विठोबा
गीता नाम विठोबाची पर्वत जळती पापाची ऐसा नामाचा महिमा वेद सिनाला झालेसी नामे तारिले अपार महापापी द्राचार महावल्लाकुळी महात्यारे नामे तारीला निर्धारी यथामध्ये प्रकाश चार चरणाचा भावार्थ मायबाप तुमच्याबद्दल त्या वेगामध्ये ठेवण्याचा मी प्रयत्न केला. उद्धाराचं साधन हाताने करायचं नाही मायबाप, उद्धाराचं साधन पायानं करायचं नाही आणि उद्धाराचं साधन वैखरीनं केलेला परमार्थ हो. मराच्या टायमाला वैखरी आधी जाते वाचन मग जातो, बरोबर आहे का? आधी जाते वाचा मग जातो प्राण. तवा काही दगड करायचे का मायबाप? विचार करा. साधू संतांना सांगितलेला परमार्थ जरी दिसायला विचित्र असेल, कारण काय राहतं कावड्याला टीचर दिसत. अरे ह्या गोष्टी तुला ज्ञानोबाला झालं का आमचा जमाना गेला, ज्ञानोबाना असं तुला सांगितलं नाही, तुला माहित नाही, तुला माहित नाही. तू या गोष्टीला आजा नाही राजा, तुला माहित नाही. बरं ज्ञानोबरायाची अवस्था तुला माहित नाही. ज्ञानोबराय 9व्या अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये त्या गोष्टीचं वर्णन आहे. चित्तदा काढाल्या देत वाचा पांगुळाली जेते देत अपार वंचित रोमांचाले आदौंगली डोळे वर्षात आनंदळे आतुडी आसू करण्याची निबळे शरीर बाहेर कामे ऐसा सात्विका या डावावा परस्पर वर्तते हेवा ते तर ब्रह्मानंदाची जीवा राणी पावली. त्याला ब्रह्मानंद म्हणतात, अंगात नाही म्हणत रे पावलं. त्याला ब्रह्मानंद म्हणतात. आणि रोज मध्ये ब्रह्मानंद काय म्हणजे ब्रह्मानंद थोडी गायली म्हणजे ब्रह्मानंद आहे का? माल खाऊन गायला म्हणजे ब्रह्मानंद आहे का? नाही ना. ब्रह्मानंद कशाला म्हणतात? टाळो टाळी लोपला नाद अंगो अंगी मुरला छंद. अरे प्रत्येक नक्षीकांत ती गोष्ट भिनावा लागते. वैखरीला करून भिनत नाही, वैखरीला करून विमान नाही नाही. वैखरीना किती करा करून नाही राहिलो का? परिणाम काय आहे ना? नाद बाबा सुद्धा सांगतात सात्विकावरणे रोमांची दाटणे श्वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो धनारी स्वरूपे नेत्री अश्रुत्या भितरी वाहताती. नामस्मरण करता करता परिणाम होतो. परिणाम व्हायला पाहिजे. जोपर्यंत परिणाम होत नाही तोपर्यंत काही आया हो विठाला विठाला. आम्ही तुमच्या पोटी धडकलो, तुम्हाला काही झालं का नाही? हे मिस्त्र डोबाला यायला माहिती. हा यायला फक्त ढवळ्या केसाला काळी मेहंदी लावा, याच्या टोकऱ्यात उतरणार नाही. पण तुम्ही चुकीचं सांगणार नाही ना. ज्या दिवशी आम्ही धडकलो तुमच्या पोटातून बाहेर त्या दिवशी तुम्हाला झालं की तुमच्या अंगाला खडा आला नाही का? तुम्ही थरथर कापल्या नाही का? तुम्ही आरड्या वराड्या नाही का? तुमच्या डोळ्यातून पाणी आलं नाही का? यायला माहित नाही. हे इकडे साखरपान वाटत होती, बाईला नाही होते, होऊ शकत नाही. रांडवीने ज्यावेळी शृंगार पाय केला नाही, त्याला आई लागते आई. आणि आई व्हायलाय ना फुकट नाही होत. 16 सोमवार करून
आई व्हायला लगीन करावं लागतंय आणि लगीन करून चालत नाही, नांदावं लागत आहे, झिट्यातून पुसतात. तेव्हा आई होता येत आहे, तशी आई होता येत नाही. ज्ञानोबरायाच्या कृपेनं मुक्ताई सांगते, माझ्या जीवनावर ज्ञानोबरायांनी जो प्रक्रिया केली, ज्ञानोबरायांनी जे उठलं काय, ये हृदयीचे ते हृदय घातले, हृदया हृदय एक केले, द्वैतना मोडता केले, अर्जुना आपणायचे. काय सांगितलंय ज्ञानोबरायानं? हो, ज्ञानदेवा म्हणे मी ताडे, सद्गुरुना केले कोडे, अरे माता हात ठेवून पुढे वाहिरे. ज्यावेळेस मुक्ताईवर कृपा केली, मी परिणाम सांगू राहिलो. कीर्तन सुटाच्या बेतात आलं, जरा विचार करा. कीर्तन सुटाच्या बेतात आलं, मुक्ताईवर कृपा दृष्टी केली, सिद्ध महात्मा लागतो. पाय पडताना जरा विचार करा, तुम्ही सगळे ऐकू राहिले ना, जे लोक आवाज चालला ना, एखाद्या बाबाच्या पाय पडताना जर नक्षीकांत मुंगी आल्या तर समजून घ्यायचा परमार्थ परफेक्ट. आम्हाला 10 रुपये जर कोणा पायात ठेवले का आम्ही त्याच्याकडे पाहत बी नाही. चालून ते महाराज 20 रुपयाला रेंजच नाही, 50 रुपयाला काड्याच गुल होऊन जाते, 100 रुपये असे कुठेतरी गाडी चिलमिल चिलमिल काढायला लागते खावली. हा 500ची दिसली का मग रेंज मध्ये येते. हा आणि 500च्या 2-4 दिसल्या का मग खडी साखरी कर हात जातो. आणि विष्णुमय जग याला विष्णुमय माझ्या कारण अरे 10 रुपये देणारा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, 1000 रुपये देणारा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि भेदा भेद भ्रम अमंगळ नको सांगू तू कशाला सांगू राहिला भेदाभ्रम? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं आहे का? ज्यावेळेस निवृत्त ज्ञानेश्वर दादाने मुक्ताईवर कृपा केली आणि मुक्ताई मार्गी लागली. महादेवानं सुद्धा पार्वतीवर कृपा केली ना. आदिनाथ उमा रोज म्हणते ते हो, काय सांगितलंय पार्वतीच्या कानात? दगड. जे सांगितलंय त्याचा तर लय तितका नको, त्याची नको लय तितका लय रागे, पण आम्ही ते भोगायचं पण करीतच नाही, आम्हाला काही घेणं नाही. हो, ज्यांना उद्धार होतो ना ती गोष्ट सांगायला पाहिजे. मुक्ताईच्या डोक्यावर हात ठेवल्या तुकोबरायची सुद्धा तीच परंपरा आहे. बाबाजी आपुले सांगितलेले नाम मस्त की तो दाना जेवणा कर. काय ठेवलं आणि काय सांगितलंय तुकोबाना? अरे जे सांगितलंय ते समाजाला सांगा ना. आलातच नाही तर पोर येते इकडून. मुक्ताई मार्गी लागल्या, मुक्ताईवर परिणाम झाला. बघा, परमार्थ करता करता उशापायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली आमच्या. परमार्थ करता करता अजून आम्हाला सुद्धा परमार्थ कळा ना. आणि मुक्ताईला ज्ञानदादांना कृपा केल्या स्पंद स्पंदनिया करीती हृदय नवीनच प्रमाण राहते. त्याच्या पुस्तकातच नाहीये प्रमाण. ते जाऊ शकत नाही तिकडे. नाही ते असे सांगतील, चुटकुले चटकेले सांगतील. जाऊ द्या, विषय संपला. याचा अवकाश 4 चरणाचा भावार्थ तुमच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. मायबाप बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. तुमच्या गावातली ही सगळी प्रेमाची माणसं बोलवतात म्हणून यावं लागतं. आमचं तळमळ एकच आहे माझ्या. मी खानदानी कीर्तनकार नाही. मी खानदानी कीर्तनकार नाही. यांना माहिती, या गावाला सगळ्याला घरदारांना टपोराला माहिती मी खानदानी कीर्तनकार नाही. पण माझ्या सद्गुरूंना जी गोष्ट सांगितली, भाऊ तू ज्ञानी आहेस, हुशार आहेस, सुशिक्षित आहेस, धर्माचं कार्य समाजाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न कर. समाज करत वाजत असेल बोंब कोणी नाही, त्याचं कोणी ऐकलं नाही, आमचं कोण ऐकणारे बाजरीच्या भावाचं. पण भुगणं आमचं काम आहे, सांगणं आमचं काम आहे. म्हणून मायबापांना जीवनामध्ये नामाला विमुख होऊ नका. ज्याच्या जीवनात आलं त्याने व्यवस्थित करा. बरं आहे आपलं साळवळ, आपलं बरं आहे साळवळ. बायकोला बाई म्हणतो का रे बावळ साळवळ, तिला काऊन नाही साळवळ? परमार्थात कसं साळवळ बरं आहे आपलं. 2 हाती श्रमस्थ
उद्धाराची गोष्ट समजून घ्या बरं, आणि समजून घेतली तर 157 वर्ष सार्थकी लागते. सगळेच बसलेल्यालाच ही गोष्ट पटेल अशाचा काही भाग नाही मायबाप, पण ज्याला मिळाली त्यांनी व्यवस्थित करा. अरे जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही, मरण आधी राहिलो मरून, एकदा देहाचा विसर पडला मग तुम्हाला मरायची गरज नाही. मन माझी मरून गेली, मरून जाते. मरणाआधी पिंड आधी दिला तर त्याला पिंडदान करायची गरज नसते. म्हणून सेना महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये असा सिद्ध महात्मा आला, आणि या जसं वर्णन केलं वर 4 चरणामध्ये तशा पद्धतीचा मी माझ्या जीवनामध्ये परमार्थ केला आणि माझं जीवन निवांत झालं. बघा एक सेना बैसला निवांत, विठ्ठल नाम उच्चारित. भक्तीचा परमार्थ तुम्हाला सांगतो कसा असतो, अंतरंगाचा परमार्थ कसा असतो. आईसे वर्म ज्यावेळेस मिळतं जीवाला, मिळाल्यानंतर त्याची साधना करता करता बोधवर असतो. पहिला बोध झाला का बोधानंतर प्रबोध असतो. प्रबोधामध्ये चालत नाही, ज्याचा प्रबोध झाला त्याला वाटतं मी पोहोचलो, नाही. त्याच्या पुढे सुद्धा परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, दृढापरोक्ष ज्ञान असतं. दृढापरोक्ष ज्ञान करत असताना मल विक्षेप आवरण नावाचे दोष जावा लागतात, काशया दोष नावाचा जावा लागतो. हे सगळं गेल्यानंतर दया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड, हे सगळं लिगाड ज्याच्या जीवनामधून गेलं त्याला काही करायचं गरज नाही. आला शीतळ शांतीचा सुख झाले करायची गरज नाही राहत त्याच्या जीवनामध्ये. त्याची भक्ती देव करतो, तो देवाची भक्ती करत नाही. कारण त्याचं जीवन असं झालेलं असतं, जे जे भेटे बुडतात ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. हरीची यादाचा हरी राहिलीच्या, हो त्याचा वृत्तीच प्रभूमय झालेली असते. त्याची बाहुली नजर मध्येच प्रभू ब्रह्म येऊन बसलेला असतं, त्याला काही करायची गरज नाही. सेना वैसला निवांत, आणि मग ती क्रिया ऑटोमॅटिक चालते. ओट हिले ना कंठ हिले जीवा नरटेरा आंबटे राम हमारा भजन करे आत्माराम. ज्ञानेश्वर